इथे चिकन आणलेलं आहे आणि तू इथे का उभा आहे असा? तेच कारण तुला माहिती आहे बॉबीच्या घरी आल्यावर काय ऑप्शन भेटत नाही बिर्याणी शिवाय. हे बघ रे कोमल, विचार तुला बिर्याणी शिवाय काय येते का? दुसरं बिर्याणी बिना काय दुसरं काय येते का? तू घाबरतो विचारायला? बघ ना भेटते का तुला पण बनवणार पंचपक्वान्न? भेटेल ना. तुझं नाव काय? अरमान मलिक. अरमान मलिक बनतो मी आता. काय इथे दुसरी बायकोट टाका साईडला. मायाळू गा माझा धनी. मायाळू गा आमचे धनी. ते मला सुख का दोघींकडनं भेटेल पण तुझं काय? मम्मीला काही प्रॉब्लेम नाहीये असं. अरे मला ना ऍक्च्युअली आफ्रिकन बायको करायची. जरा माझी म्हातारी बरी झाली की काय ना काही उचापत्या चालू असतात. काय करू ना काय नाही. अरे पण ही सगळी मेहरबानी तुमच्या लोकांची. माझ्या जिंदगीभरचा त्रास गेलाय ना. मी एवढा आनंद झालेला मला की विचारू नको. हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. सर्वात प्रथम गुड इव्हनिंग. वाजलेले आहेत 12:30 1चे. काय गुड इव्हनिंग म्हणजे कॉन्फिडन्स बघा ना माझा. कॉन्फिडन्स तर बघा. गुड इव्हनिंग आणि डायरेक्ट ब्लॉग चालू केला. नशीब युनिट टोकले ना तर तुम्ही आता कॉमेंट्स करून सांगितलं असतं. बोलतो म्हणे वाजले आता 12:30. गाईज गुड आफ्टरनून. 12:30 वाजलेत. 12:30-1च्या दरम्यान. आणि माझी बायको नेहमीप्रमाणे फेवरेट बिर्याणी बनवते. सो माझ्या घरी मित्र आलेत जेवणासाठी. मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. सर्वात आधी आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. लाईक शेअर अँड कमेंट करा. सबस्क्राईब कोण करेल? सबस्क्राईब पण करा यार. तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत, नुसते बघतात ब्लॉग. सबस्क्राईब पण करा. जा तिकडे आणि सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला लगेच आमचे ब्लॉग्स येतील. सो लेट्स स्टार्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जा आंघोळ वगैरे कर पटकन. जा करते. मला रील्स काढायचे, रील्स काढायचे, व्हिडिओज काढायचे. पण त्याआधी ना मी तुम्हाला काहीतरी सांगणार पण आहे की माझी स्किन ग्लो करते. तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळे कमेंट सुद्धा येत आहेत की काय नाही. खरंच तुझी स्किन ना जराशी अशी ग्लोईंग वाटते. माहित नाही का चमकते. खूप सारे कमेंट्स पण येतात काय सिक्रेट आहे. कारण की काही दिवसाआधी माझी स्किन खूप डल झालेली ना. तर त्याच्यानंतर मी काहीतरी युज करायला लागले. त्याच्यानंतर थोडीशी ठीक वाटते. बघा ना, सांगते रेडी झाल्यावरती आंघोळ वगैरे केल्यावर. बघा ना माझ्या बायकोने थोबड धुतलं नाही तरी ग्लो करते. चल जा आंघोळ कर. जा पटकन. मला माहितीच आहे बाहेर शूटमुळे धूळ माती आणि पोल्युशनने स्किन खराब होते. त्यामुळे मी यूज करते हिमालयाज ब्राईटनिंग विटॅमिन सी ऑरेंज फेस वॉश, जो नॅचरली बूस्ट करतो आपल्या डल स्किनला, जी आपल्या स्किनला क्लीन करतो आणि ओव्हर ड्राय सुद्धा होत नाही आणि आपली स्किन हेल्दी राहते. मी हा फेस वॉश यामुळे चूज केला कारण की हे सिलिकॉन अँड पॅराबेन्स फ्री आहे आणि आपल्या अशा प्रकारे करायचं आहे सर्क्युलर मोशन मध्ये, जेणेकरून ना डीपली आपली स्किन क्लीन होईल. प्रोडक्ट मी 5 डेज पासून यूज करते आणि खरं सांगू रिझल्ट खरंच खूप छान आहे. ट्रस्ट मी, दिस इज युअर स्किन्स बेस्ट फ्रेंड. गिव्ह विटॅमिन सी टू boost your skin and wash your face twice a day. प्रोडक्ट तुम्ही का चूज केलं पाहिजे? कारण की हे आपल्या स्किनला ओव्हर ड्राय नाही करत. सेकंडली, नॅचरली सेल्युलोज बिट्स delicately remove deep seated impurities and it comes with 3 variants: orange, blueberry and strawberry. Product is available on Amazon, Nykaa, Flipkart and Himalayas website and application. Link in description. 6 hours later. इथे चिकन आणलेलं आहे आणि तू इथे का उभा आहे असा? शिकतोय काय? आणि तू तुझी जागा फिक्स असते इकडे काय? मम्मी दाखवते. लोक बोलले की मम्मी तुम्ही जास्त फिरू नका, जास्त बोलू नका, आराम करा, आरामाची गरज आहे. आरामच करते मी. मला कंटाळा येतो झोपून. अच्छा, पाठ दुखते कारण गप्पा गोष्टी केल्या की बरं वाटतं. सो इथे चाललेलं आहे माझी तरी स्पेशली सर्वात फेवरेट बिर्याणी नाहीये, हे चिकन पुलाव आहे. हा ओके. बिर्याणी नाही, आपण बिर्याणी ती वेगळी. अच्छा, म्हणजे मी बहम मध्ये होतो का एवढे दिवस की म्हणून बिर्याणी म्हणून पुलाव खाऊ घालते. तेच बोललो की मला बिर्याणी कशी देऊ शकते ही पुलाव. बघा काहीच खुलासा झालेला आहे. मी बिर्याणी नव्हतो खात, फक्त तांदळाचा पुलाव असतो ना, फक्त तो वाला पुलाव खात होते एवढे दिवस. पण बिर्याणी पेक्षा लागतं हे कन्फर्म. ते हे हिच्या तोंडाने ऐका, माझ्या तोंडाने तर कधी ऐकलं नसेल. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सो इथे घरी आलेला आहे. रात्रीपासून पाहुणा आलाय. माझ्यासाठी तर बनवायला लावलंय. तुझ्यासाठी बिर्याणी बनवायला लावली.
कारण तुला माहिती आहे बॉबीच्या घरी आल्यावर काय ऑप्शन भेटत नाही बिर्याणी शिवाय. हे बघ रे कोमल, हाय शपथ भावा, माझ्या मित्रांमध्ये पण तू बदनाम झालीस. बघ बघ, हे इकडे शेखर, एकदम जेन्युइनली बोल की माझ्या घरी आणि कोमलच्या घरी कधी गेलंस तर तुला सगळ्यात जास्त काय भेटतं? तिला बिर्याणी भारी बनवते, म्हणून तुला बिर्याणी सांगतो बनवायला. नाही ना, तू आता साईड सपोर्ट सिस्टीम नको करू तू. बिर्याणीच भेटते जास्त. बिर्याणी आणि मटण भाकरी बस. मटन भाकरी कशी भारी बनवते, मटण मटन भाकरी पण बनवते. पण बिर्याणी जास्त असते ना. त्या दिवशी आम्ही दोघांनी कसली मटन आणि भाकरी केली. मग आता तुम्हीच कॉमेंट्स करून सांगा की मी चुकीचा आहे का, मस्त नाही करत. मी चुकीचा आहे का, मी जे डेली बोलतो मला बिर्याणी नको देऊ, मी चुकीचा आहे. मला असं वाटतं ना, ही बिर्याणी आता मी ना 2 हप्त्यानंतर का 3 हप्त्यानंतर बनवते. खरं सांग, तू कधी खाल्लीस बिर्याणी? इथे आपला प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला आहे. पण तुम्हाला माहितीये मी बोललो का, रात्री माझी मित्र आली दगड्या आणि शेखर, तर ते लोक बोलले की जरा आफ्टर व्हेरी लॉंग टाइम जरा भेटूया वगैरे, थोडं गप्पा गोष्टी. रात्री गप्पा गोष्टी केल्या. रात्री आम्ही बाहेरून जेवण आणलेलं, बाहेरून जेवलो. आणि मी हिला बोललो की अरे माझी गपचूप मध्ये बोललो, अरे माझे मित्र आले, जरा चांगलं काहीतरी जेवण कर. ती अशी हा मी करते ना चांगलं जेवण, बिर्याणी टाकू का? तेच बॉबी तुला आवडतं तर मी काय करू? आहे कमल माझ्यावर टाकते तू. तुला आवडतं ना, तू नेहमी बोलतोस की मला बिर्याणी अशी हा करते ना चांगलं जेवण, बिर्याणी टाकू का? बातें कर रहा है ये अश्लील है ये लोडा. तिला विचार बिर्याणी काय येते का दुसरं, बिर्याणी बिना काय दुसरं काय येते का? तू घाबरतो विचारायला? मग मी नेहमी विचारतो रे. मला माहिती आहे ती सर्व बनवते, मी कशाला विचारू? हा घाबरतो म्हणून तुला मला विचारायला सांगते का बिर्याणी शिवाय दुसरं काय येते का बनवता? बाप रे भावा, घाबरतो ना म्हणून. मला काय बोलतो माहितीये का, मला बोलतो पण रोज काय ऐक ना, करतो तू? मला बोलतो बॉबी मी तर सांगितलं बनवायला दुसरं काहीतरी, पण तुझ्या बायकोला बिर्याणी शिवाय काय दुसरं येते का? ते तू बोललास नाही. मी कधी बोललो? रोज खातो काय 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 नवीन आणि काय कधी खाल्लं एवढं पंचपक्वान दिलेस खायला? तुलाच बोलायचं होतं, तुलाच बोलायचं होतं ना. नाही, तू कधी एवढे असे पंचपक्वान दिलेस मला खायला? हा काय धडतोंडाचे तू बनव. बघ ना, भेटते का तुला पण बनवणार पंचपक्वान्न? भेटेल ना, तू फक्त हा तर बोल. काय रे तिला बोल फक्त, तू हा बोल. पंचपक्वान बनवणारी पण भेटेल, त्यानंतर आपण तुला म्हणजे आराम पण भेटेल. कसं तुला जास्त त्रास पण मी नको. पण राहणार, मला पण आराम भेटतो ते. हा तूच, तुला आराम पण भेटेल. या बाबा, कोण असेल ना बॉबी सोबत कोणाला लग्न करायचं, सेकंड मॅरेज, तर चालेल काय? कॉमेंट्स करा. आम्ही आणि पण आता ते हे बनतो, कोण काय नाव झालं त्यांचं? काय नाही त्याचं, त्यांचं नाव काय? नीचे चीकू को दिखा दे. चीकू भी है नीचे, बाद में दिखाते हो चीकू को. चीकू आएगा नहीं, चीकू छोटा बच्चा है. अरमान मलिक. अरमान मलिक बनतो मी आता. आणि मायाळू इथे दुसरी बायको टाका साईडला. मायाळू का माझा धनी. मायाळू गा आमचे धनी. गाना बजाओ. माया लोक आमचे धनी. तर मी खाली नंबर देतोय, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि तुमचा होणारा नवरा इकडे आहे, सो नक्कीच कॉमेंट्स करून सांगा की कोण उतावला नवरा मी, कोण इंटरेस्टेड आहे का माझ्यासोबत सेकंड मॅरेज करण्यासाठी, तर नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. मग नंतर जळणार नाहीस ना तिच्यावर, भांडण बिंडण करणार नाहीस ना? तुला पंचपक्वान्न भेटणार ना, बस झालं. आता मारशील तिच्या झिंजा पकडून तिला. दुसरा प्रश्न पुढचा. मग तुला चालेल ना मी दुसरं लग्न केलं तर? काय बाबा, एवढी सोन्या काय बोलते खोटाडी, एकदम मनातलं बोल ना खरं खरं. हे बघ, मी बोललो रे, दोघं पण हसायला लागले. असं का वाटलं? मनातलं बोल ना, मनातलं बोल ना. मनातलेच बोलते मी. हा एवढी माझी चांगली प्रेमाने सून असतात, बाप मी रे, पण काय घेऊन बाप रे. कोमल, प्रेम जरा जास्त होत चाललंय इथे. मायाळू, समजून घेणारी. क्यों बे ओवर एक्टिंग करता है साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? मी किती चुकली तरी मला समजून घेते. मी रागाने काय बोलली तरी राग नाही मानत. तुला मी तिच्यामधले गुण नाही विचारले, तुला मी विचारलं की मी अशी सून भेटेल का परत? भेटेल ना, ह्याच्यावर चांगली भेटेल. नको, आयती बरी आहे आपली. नको नको, वैताग आला. खूप बरी आहे. नको, मी अरमान मलिक बनतो. काय बोलतो आता बोल ना, कॅमेराच्या मागे काय बोलतो? हा दादा, तू दुसरा लग्न करणार आहे? करू का? काय बोलतो, मला खेळायलाच ना भेटला ना, खायला भेटलं नीट. कधी? आमच्या लग्नात? हा, तू केवढीसा होतास? मी करीब 9 वर्षाचा होतो. हा 9 आणि आता 12. हा, तुला मला खायला पाहिजे. बाप रे, बघ ह्याला खायला भेटलं नाही म्हणून लग्न कर लागत बोलतो. होता ना, त्या
तेव्हा हा याच्यामध्ये गार्डन मध्ये खेळत होता ना, अक्का चिखलाने नवीन कपडे तू घेतलेले ना सूट बूट ते सगळं माखून ठेवलेलं. तुझी हळद लागते तेव्हा पण तिथेच. अरे रोहित कुठे मग तुला खेळायला भेटलं ना म्हणून तुला दुसरी वहिनी आवडेल ना. आवडेल. काही वहिनी प्रेम नाही करत म्हणजे एवढं पण नाही करत. आज सच निकल गया भाई बाहर. आज सच बाहेर निकल गया कोमल. म्हणजे एवढं पण नाही करत. रोहितची वाट लागली. हे ह्याला दिलेली बॅट घे कोमल. ह्याला दिलेली बॅट घे. माझे दिलेले 50 रुपये दे. कोणते 50? मी तुला त्या दिवशी सांगू. अरे सॉरी. काय 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 हे काय काय म्हणजे तुमचं सिक्रेट पण असतं. काय काय दादा बरोबर फक्त न्यायचं नाही. माझं मला आणि तुला नाही सांगायचं, दोघांचंच असतं. काय रे. आणि आता त्याला वहिनी नको आहे. म्हणजे मला बॅट पाहिजे. मला बॅट पाहिजे. तो दादाला मारेल. वहिनी सिक्रेट ठेवते. तुला जे मागवते तुला पाहिजे ते, आणि ती तुला नको आहे, दुसरी पाहिजे. ऍक्च्युली 2 कंड भेटेल ना. 2 बॅट भेटतील. आता लग्न कर मग त्याला खायला भेटेल. अजून 5 वर्षांनी लग्न केलं का मग प्यायला पण भेटेल. समजलं. म्हणजे बघा मित्रांनो इथे मी रोहितचं बोलते, माझा नाही. अच्छा हे मित्र खायला भेटेल 5 मगाशी हा पण बोलला की भाई परत हल्दी होईल, परत मजा करू. म्हणजे या दोघांना परत हल्दीला दारू पियायची, म्हणून हे दोघं लग्न करायला बोलतात. हा म्हणजे दारू वाटायची आहे ना. वाटायची आहे, पाजायची आहे दारू या दोघांना. तर म्हणून तुम्ही बोलताय लग्न कर. हा साहेब बोलतोय की मला नवीन काहीतरी खायला भेटेल, नवीन बॅट भेटेल म्हणून लग्न कर. मम्मीचं म्हणणं नाहीये लग्न करायचं, पण ते मनापासून नाहीये. तिच्या मनात असेल की बरं मला 2-2 सून भेटतील, मी दोघींवरती राज्य करेल. बड़ा हरामी हो बेटा. वहिनी येणार तर तिच्याकडून काही ना काही मागणार. मी राज्य करेल ते मला मान्य आहे. बापरे कोमल कोमल बघितलं का. आपसामध्ये भांडणं म्हणजे एक शब्दाला खरं निघते ब्रो. बघितलं का. 2 मिनिटं पूर्ण ऐकू नंतर बोल. मला आराम भेटेल, हिच्याकडनं पण भेटेल, तिच्याकडनं पण भेटेल. पण तुमच्यामध्ये भांडणं होती बघवणार नाही ना. मी म्हणून माझा नाही असं नाही मम्मी. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. काय काय आता कॉल करतो आता आणि बोलतो तुम कैसे झेलते हो 3 बिबिया. कैसे मॅनेज करते. मी तर 2 बोलतो, त्याकडे 3 आहेत. टायमिंग 3 नाही 2च. 3 आहे. कामवाली पण त्याची बायको आहे. म्हणून मी असं म्हणते, मला सुख का दोघींकडनं भेटेल, पण तुझं काय मम्मीला काही प्रॉब्लेम नाहीये असं. ओके ओके ओके. आपल्या आयटी मध्ये ना. अरे मला ना ऍक्च्युली आफ्रिकन बायको करायची. रशियन बोललं असतं तर मला आवडलं असतं. का असं आफ्रिकन का माहितीये का. मी काय बोलते तिला समजणार नाही. तिला फिट कुठे समजणार आहे. हा मग ते दोघांना पण फिट गाल्या मारेल ना मी. रशियनला पण नाही समजणार, आफ्रिकनला पण समजणार नाही. कोमल आता बरोबर ना. एक इंडियन बायकोशी लग्न केलं तर एक आउट ऑफ वाली आई. एक आउट ऑफ वाली तर पाहिजेलच ना. तुला जे करायचं ते कर. आता सध्या टाइमपास नको करू. मला टाइम नको घालवू. बापरे अशी करते जसं का काय बनवते ना काय नाही. जसे का डायरेक्ट शाही बिर्याणीच बनवते आई. पुलाव खायला घालते. आणि बघा तंदूर बिर्याणी बनवते. बघ कोमल बघ आपण मजा घेतो की तुला फक्त पुलाव येतो, तंदूर बिर्याणी येत नाही, दम बिर्याणी येत नाही, बिर्याणी येत नाही. हे त्याला माहिती आहे, पण त्याला माहिती आहे की हे सगळं येत नाही म्हणून तुला तो चिडवायला आलाय. चिकन पुलाव की व्हेज पुलाव. तो पण असायचा खायला टिक्का बिर्याणी. मी बोललो रशियन बायको लग्न केलं तर मित्रांना माझ्या बंद करायला लागेल घरी यायला. एक काम करतो मी, रशियन मेकअप करतो 5,000 मला दे. वनपीस वगैरे घालून मस्त. ब्लॅक कलरचा करू का व्हाईट कलरचा. व्हाईट व्हाईट. परत कर, परत पोज दे, पोज दे. डान्स आहे आपला रे. मग काम कर, ह्याच्या गळ्यात टबले घाल. ह्याच्या गळ्यात टबले घाल आणि सांग तबला वाजवायला. कशी झाली आहे बिर्याणी. शिजली पण आहे, मस्त पण झाली. पाहुणे काय बोलतो. तुला माहिती आहे टेस्ट असं.
बिर्याणी भारी आहे ना. थांब ना स्वतःची तारीफ करायची तुला सवय आहे. जरा 1 मिनिट थांब. कशी आली आहे? आता मम्मी बोल. मला मी बोलली थोडे पैसे कमी बनव. बरोबर. चला मी खातो, देन भेटूया नंतर. The next day. गाईज मी आता चाललोय मम्मीला घेऊन ड्रेसिंग साठी. ही दुसरी ड्रेसिंग आहे. ऑपरेशन झाल्यानंतर 3 दिवसांनी ड्रेसिंग केलेली आणि आता परत 3 दिवसांनी ड्रेसिंग करणार आहे. आणि आज डॉक्टर बघतील की टाके तर सुकलेले असतील तर टाके सुद्धा काढणार आहे. आणि आता मम्मी जरा उठते वगैरे स्वतःहून. आता थोडी ओके आहे. आज मस्तपैकी आंघोळ केली आहे कारण ड्रेसिंग करायची आहे म्हणून. 3 दिवसाआधी पण केलेली. 3 दिवसांनी आंघोळ करते. सो ठीक आहे, आपण जाऊया ड्रेसिंग वगैरे करू आणि बघूया आज टाके काढतात का. जर काढत असतील टाके तर काढून टाकूया. त्यांच्या म्हणण्यानुसार ते मला चेक करतील टाके वगैरे व्यवस्थित असतील तर काढतील. जर नसतील तर मग अजून 2-3 दिवस लागतील टाके काढण्यासाठी. तो पोहोचूया, देन बघूया. चला. इथे परत एकदा 2 बायका लागलेल्या आहेत किचन मध्ये कामाला. आणि इथे एकीचं चाललेलं आहे साबुदाणा खिचडी आणि दुसरी काय करते म्हातारी ते वडे बनवते तुझ्यासाठी आणि रोहितसाठी आणि कोमलसाठी. नाही कोमल नाही खाणार आहे. कोमल आणि मला ना खिचडी बनवली कोमलनी कारण ही बटाटे नाही खाऊ शकत. बटाटा खाऊ शकत नाही ना. आणि आता ड्रेसिंग करून आली. मला एकदम असं एवढं बरं वाटतंय ना. जरा माझी म्हातारी बरी झाली की काय ना काही उचापत्या चालू असतात. काय करू ना काय नाही. अरे पण ही सगळी मेहरबानी तुमच्या लोकांची. माझ्या जिंदगीभरचा त्रास गेलाय ना. मी एवढा आनंद झालेला मला की विचारू नको. महिन्याचे 30 दिवस 1 तारीख आली ना की मला असं टेन्शन यायचं. अरे रे आता 1 तारीख आहे, आता 9 तारीख येईल, मला एवढा त्रास आहे. बापरे मी काय करू असं व्हायचं मला. दर महिन्याला 1 तारीख आली की आम्हाला वाटलं ड्रेसिंग करतील कारण ही सेकंड ड्रेसिंग होती. पण त्यांनी ड्रेसिंग सुद्धा केली आणि मी बोललेलो की टाके ते चेक करतील, चांगले असतील तर काढतील टाके. तर त्यांनी टाके सुद्धा काढलेले आहेत मम्मीच्या आता आणि ड्रेसिंग सुद्धा झाली आहे. आणि परत आता 2 दिवसांनी मम्मीला सांगितलं घरीच तुम्ही ड्रेसिंग करा आंघोळ वगैरे करून. आणि 1 हप्त्यामध्ये ती जी टाके काढलेली जी जखम आहे ती सुखेल आणि 10 दिवस लागतील. मम्मी एकदम प्रॉपर एकदम ठणठणीत व्हायला. फक्त काळजी घ्यायला सांगितली मम्मीला की वजन वगैरे काय उचलू नका. तेच मम्मीच्या जिंदगीभरचा त्रास फायनली गेलेला आहे. खूप मोठा मला एवढे आनंद. नाही तर दर महिन्याला 3 दिवस तरी रडायची ना कोमल. ते पण एवढी खतरनाक रडायची ना की बाबा 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 कसं तरी वाटायचं की शूटला इकडे तिकडे. आणि महिन्यातून 3 दिवस ही डॉक्टरकडे जावंच लागायचं की मला ते दुखणं थांबवायसाठी इंजेक्शन घ्यावंच लागायचं. मला त्रास व्हायचा. त्या दुखण्यातून एवढं मला मुक्त केले ना दोघांनी की विचारू नका. बरायचं तू बरी तर आम्ही बरी. कारण आमचं पण म्हणणं राहायचं दर महिन्याला रडत बसायचे. तर देव पावला. मी परत एकदा बोलेल कोमलला देव पावला आणि कोमल बोलली की बाबा एकदा तर टेस्टिंग करूया आणि बघूया की काय विषय. सोनोग्राफी केल्यावर समजेल. देन समजलं आणि सर्व ठीक आहे. आणि आज आहे गुरुवार. सो गुरुवार निमित्त आपण व्हेज खाणार आहे. आता पहिला नाश्ता करूया साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा आणि दुपारचं बघूया काय विषय. मला वडे नाही बनवत ते बघते कशी बनवते. तिला बांधता येत नाही आणि तिला भीती वाटते तेलाची. ऐकलंय ना की वडे फुटतात. तर लहानपणी ऐकलेलं मी माझ्या लाईफ मध्ये कधी बनवलंच नाही ते. कोमलला या गोष्टीची भीती वाटते. आता मम्मी कर काय करणार आहे. डिस्क्याव लांब राहा. डिस्क्याव. मी म्हातारीला बोललो म्हातारे थोडस असं हे झालं तर तू पलू पण नाही शकत आता. पण टाकायचं आणि साईडला राहायचं. मग विषय नाही. थोडा वेळ जाऊन पलटी करायचं. ते शिजल्यावर थोडं नाही फुटणार. मस्त गरम गरम वडे झाले तयार. हे पण दोघींनी मस्त साखर टाकून बनवलं आवडतं तसं. आमच्या रोहितला आम्ही खूप असा मोठा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. सकाळी उठला की नाश्ता. दुपारी मॅडम साहेबांना खूप भूक लागते. फोन बघून बघून पटकन भूक लागते. मग 4ला खेळायला जायचं तर डायरेक्ट रात्री 10ला यायचं. 10ला आले 5ला जातो सांगतो तुम्हाला. 10ला यायचं. भूक लागते. परत मग रात्री फोन घ्यायचा. ते रात्री 2 वाजेपर्यंत फोन घ्यायचा. त्यानंतर परत झोपायचं. ते 1ला उठायचं. आणि पुस्तक आणि अभ्यास हा आमच्याकडे विषय नाहीये. असा हा निर्लज्ज पोरगा आहे.
आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगितलं की तू आणि तुझ्या मम्मीने त्याला जास्त लाडून ठेवलंय. काय करूया पोराचं, मारू काय करू तुम्ही सांगा. कमेंट्स करून नक्की सांगा. मारू फोडू तर नेक्स्ट ब्लॉग ह्याला फोडता नाही येईल आणि असा फोडेल ना की आयुष्यभर लक्षात ठेवेल. गरम आहे गरम तोंड वाढले एक नंबर. अप्रतिम. आज जर वडा ना 2 वडा बाहेर घ्यायला गेलो ना भावा 60-70 रुपये कुठे नाही. आणि महागातल्या हॉटेलला गेलो तर 100 रुपये डिश कुठे नाही. खावा आता पोटभर जेवढं खायला. एक नंबर झाले एक नंबर. आई शकतो मिरची बघून खावा.